chapter number 7, metals and non-metals. So students, today's point is non-metals. Carbon, sulfur, phosphorus are few non-metals. Generally, non-metals are brittle and non-lustrous. So students, physical properties of non-metals. First, physical state. At ordinary temperature, non-metals occur as a solids, liquids and gaseous form. म्हणजेच ऑर्डिनरी टेम्परेचरला नॉन मेटल्स हे आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेत आढळतात. फॉर एक्झाम्पल, इन सॉलिड स्टेट्स कार्बन, सल्फर, फॉस्फरस, and liquid state bromine, and gaseous state are H2, N2 and O2. Second property of non-metals, luster म्हणजे चकाकी. Non-metals do not have a luster except diamond and iodine crystals. म्हणजेच नॉन मेटल्स यांना चकाकी नसते, पण त्यामध्ये अपवाद डायमंड आणि आयोडीन आहे की त्यांना चकाकी असते. Some non-metals are colorless while others have different colors. So, what is the color of carbon in the form of coal? So, answer is black. Sulfur is yellow and bromine is brown. Third property of non-metals, brittleness म्हणजेच ठिसूळपणा. Take coal and hammer it. See what happens to it? So, solid non-metals are brittle. म्हणजेच जर आपण कोळसा घेतला आणि त्याला जर हॅमर केलं म्हणजे जर ठोकलं तर त्यापासून आपल्याला भुकटी तयार झालेली दिसेल. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट. डायमंड अँड ॲलोट्रॉप ऑफ कार्बन इज अन एक्सेप्शन. म्हणजेच डायमंड त्याच्यासाठी अपवाद आहे. विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. फोर्थ प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स, डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी म्हणजेच तन्यता आणि वर्धनीयता. नॉन मेटल्स आर नायदर डक्टिल नॉर मेलेबल. म्हणजेच नॉन मेटल्स म्हणजेच अधातू यांच्यामध्ये तन्यता व वर्धनीयता हा गुणधर्म नसतो. अँड फिफ्थ प्रॉपर्टी, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजेच उष्णतेचे आणि विजेचे वहन. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे उष्णतेचे वहन व विजेचे वहन करण्यासाठी अधातू हे दुर्वाहक असतात. एक्सेप्ट ग्राफाईट, पण त्यामध्ये अपवाद आहे ग्राफाईट. विच इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच ग्राफाईट हा विजेचे वहन करू शकतो. सिक्स्थ प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स, डेन्सिटी म्हणजेच घनता. नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटीज. म्हणजेच अधातूंची घनता ही खूप कमी असते. अँड सेवन्थ, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. नॉन मेटल्स हॅव अ लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स. यांचा अधातूंचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हा खूप लो असतो, पण त्यामध्ये अपवाद आहे. द सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. म्हणजेच यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. सो स्टुडंट्स, नेक्स्ट पॉईंट इज मेटॅलॉइड्स म्हणजेच धातू सदृश. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी हॅव प्रॉपर्टीज विच आर इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजेच आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी हे मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्या दरम्यान असतात. म्हणजेच त्यांना आपण मेटलॉइड्स असे म्हणतो. म्हणजेच सच एलिमेंट्स आर कॉल्ड मेटलॉइड्स. नेक्स्ट पॉइंट इज नोबल मेटल म्हणजेच राजधातू. सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलाडियम अँड रोडियम आर नोबल मेटल्स. ही काही त्याची उदाहरणं आहेत. दे ऑकर इन नेचर इन द इलेमेंटल स्टेट. म्हणजेच ते आपल्याला मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. म्हणजेच 24 कॅरेट गोल्ड जे असतं ते 100% प्युअर असतं. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. ते खूप मऊ असतं. ॲज अ रिझल्ट द ऑर्नामेंट्स म्हणजेच सोनार मेड फ्रॉम प्युअर गोल्ड बेंड ऑर ब्रेक ड्यू टू प्रेशर. म्हणजे त्यावरती दाब जर पडला तर बनवलेले दागिने हे बेंड होऊ शकतात. म्हणून गोल्डस्मिथ्स मिक्स इट विथ सर्टन प्रोपोर्शन ऑफ कॉपर ऑर सिल्वर. मग त्याच्यामध्ये
कॉपर आणि सिल्वर काही प्रोपोर्शनमध्ये मिक्स केलं जातं. तर ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. म्हणजेच 22 कॅरेट गोल्ड सोनं जे असतं ते अलंकार बनवण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे ते कमी प्रमाणामध्ये बेंट होत असतात. युजेस ऑफ नोबल मेटल्स, राजधातूंचे उपयोग. फर्स्ट, गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. म्हणजे अलंकार बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. सिल्वर इज यूज इन मेडिसिन्स. म्हणजे औषधांमध्ये त्याचा वापर होत असतो सिल्वरचा. इट हॅज अ अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. थर्ड, गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक मेडल्स. पदके बनवण्यासाठी उपयोग होतो. फोर्थ, gold and silver are also used to make few electronic devices. इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी उपयोग होत असतो. अँड फिफ्थ आर प्लॅटिनम, पॅलेडियम मेटल्स आर यूज ॲज कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणून प्लॅटिनम आणि पॅलेडियमचा उपयोग होत असतो.